थकलेल्या दिवशी गरमागरम मटर पनीर दिसलं की मन आपोआपच खुश होतं. पण तुम्ही सुद्धा असा विचार करता का, की पनीर खाल्लं तर वजन वाढेल आणि तुमचं डाएट मूड ऑफ होईल? इफ येस, देन धिस व्हिडिओ इज फॉर यू. कारण आज आपण पाहणार आहोत, की प्रोटीन रिच पनीर आणि फायबर रिच मटर एकत्र येऊन कसं एक हेल्दी फिलिंग आणि टेस्टी मील बनू शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला एक छोटा किचन सिक्रेट कळेल, ज्यामुळे पनीर खाल्ल्यावर गिल्ट कमी आणि मजा डबल येईल. सर्वात आधी एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून पनीर शॅलो फ्राय करून घ्या. मी पनीरचे मोठे तुकडे घेतले आहेत, कारण मोठे तुकडे म्हणजे कमी तेल शोषलं जातं. दोन्ही बाजूनी हलकं गोल्डन ब्राउन झालं, की नंतर अशा प्रकारे कापून घ्या. पनीरला जास्त त्रास दिला तर ते रागवतं. आय मीन ते रबरी होतं आणि आपल्याला सॉफ्ट पनीरच पाहिजे, राइट? आता दुसऱ्या भांड्यात थोडंसं तेल गरम करून त्यात गार्लिक, जिंजर, हिरवी मिरची आणि उभा चिरलेला कांदा घाला आणि हे साधारण 2 मिनिटं परतवून घ्या. त्यानंतर यामध्ये घाला काजू आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं परतवून घ्या. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत उभा चिरलेला टोमॅटो आणि पुन्हा हे 1 ते 2 मिनिटं फ्राय करून घ्या. हे मिश्रण थंड करून झाल्यावर याची एक स्मूथ पेस्ट करून घ्या. स्मूथ पेस्ट म्हणजे ग्रेव्ही सिल्की रेस्टॉरंट स्टाईल आणि विदाऊट एक्स्ट्रा बटर. आता एक वाटी घ्या. यामध्ये घाला लाल तिखट, हळद, धने पावडर आणि जीरा पावडर. थोडंसं पाणी घालून याची एक स्मूथ मसाल्याची पेस्ट तयार करा. हे स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ड्राय मसाले डायरेक्ट टाकले तर करपतात आणि करपलेले मसाले म्हणजे टेस्ट डाऊन प्लस डायजेशन अपसेट. आता एक कढई घ्या, त्याच्यात तेल गरम करून त्यात लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता घालून सुगंध आला की त्यात मसाल्याची पेस्ट घाला आणि छान परतवा. मसाले व्यवस्थित भाजले गेले की त्यामध्ये घाला टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट. हे सगळं एकत्र परतताना लक्षात ठेवा, पेशन्स इज द की, कारण हीच ग्रेव्ही पुढे सगळी मॅजिक करणार आहे. हे 1 ते 2 मिनिटं परतवा आणि यामध्ये घाला चवीपुरतं मीठ आणि पुन्हा 1-2 मिनिटं परतवून घ्या. त्यानंतर मग यामध्ये घालायचे आहेत हिरवे मटार. हे सगळं नीट मिक्स करून 5 ते 10 मिनिटासाठी हे आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. 5-10 मिनिटानंतर मटार शिजले की आहेत की नाही हे पाहण्यासाठी हे आपल्याला बोटाने दाबून बघायचे आहे. इझिली क्रश होत असेल तर परफेक्ट. मटार सॉफ्ट म्हणजे डायजेशन हॅपी आणि ब्लोटिंग लेस. आता येतो फेव्हरेट पार्ट, कसुरी मेथी. थोडीशी कसुरी मेथी क्रश करून घालायची आहे. विश्वास ठेवा, हाच तो इन्ग्रेडियंट आहे जो साध्या भाजीला वाव फ्लेवर देतो. त्यानंतर शॅलो फ्राय पनीर घाला आणि फक्त 1 मिनिटं हलक्या हाताने मिक्स करा. पनीर आधीच शिजलेलं आहे, त्याला जास्त उकळायची गरज नाही. शेवटी घाला फ्रेश कोथिंबीर आणि गार्निशसाठी थोडंसं बटर किंवा फ्रेश क्रीम घाला. हे अगदी ऑप्शनल आहे, पण स्पेशल ओकेशनसाठी चालतं. बॅलन्स महत्वाचा आहे. रोज नाही, पण कधीतरी येस. आणि तयार आहे आपला हेल्दी स्टाईल मटर पनीर. गरमागरम रोटी, नान, चपाती किंवा भाकरीसोबत खा. कशासोबत पण खा, ह्याची टेस्ट अप्रतिमच लागते. बाहेरच्या ग्रेव्हीची तुम्हाला आठवणच येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी पाहत रहा फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी.